मिथुन रास नोव्हेंबर हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी मोठ्या गुंतवणुकीचा आहे. या महिन्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्याचे लाभ प्राप्त होतील. याचं कारण म्हणजे धनस्थानामधनं गुरुदेवांचं गोचर आहे. गुरुदेव तुम्हाला विशेष कार्यासाठी गुंतवणुकीचे योग आणतील, कुटुंबाचं सौख्य प्रदान करतील. त्याचबरोबर वाणीवरती विशेष प्रभुत्व तुमचं निर्माण होईल. उत्तमरित्या तुम्ही वाचस्पती म्हणून ओळखले जाल किंवा तुमच्या संभाषण कौशल्यामध्ये विशेष एक चांगलं परिवर्तन दिसून येणार आहे. एक तेज दिसून येणार आहे. व्यक्तिमत्व उजळवण्यासाठी, व्यक्तिमत्वामध्ये एक विशेष चांगला बदल करून देण्यासाठी हा संपूर्ण महिना महत्त्वपूर्ण आहे. याचबरोबर तृतीय स्थानाचे अधिपती रविदेव होतात, जे पंचमातनं, त्रिकोणातनं गोचर करतायत. परंतु शुक्रदेवांच्या युतीतनं स्वतःच्या नीच राशीतनं गोचर करतायत. त्यामुळे अभ्यासासाठी विशेष परिश्रम घ्यायचे आहेत. तुम्हाला थोडासा अभ्यास वाढवायला लागणार आहे. याचबरोबर कुठल्याही प्रकारचं सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, नक्की या महिन्यात तुम्ही करू शकता. अर्थात यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कोर्सेस जॉइन करायचे असतील, तर नक्कीच या महिन्याच्या 16 नोव्हेंबर नंतर तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत, ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा अभ्यासाची गती वाढलेली तुम्हाला दिसून येणार आहे. याबरोबरच नोकरीसाठी आणि व्यवसायासाठी सुद्धा हा महिना विशेष ठरणार आहे. या महिन्यात तुम्हाला नोकरीमध्ये नक्कीच सातत्य किंवा तुम्ही तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवू शकणार आहात. याचबरोबर 28 नोव्हेंबर नंतर या महिन्यात शनिदेवांचं वक्री अवस्थेतील जे गोचर आहे, ते मार्गी अवस्थेमध्ये सुरू होणार आहे. म्हणजेच तुमच्या कामाला अधिक गती मिळणारा कालावधी सुद्धा याच महिन्यात दिसून येत आहे. त्यामुळे नक्कीच व्यापारी वर्गाने किंवा नोकरदार वर्गाने या महिन्यात तुमच्या कामाला एक गुणवत्ता येणारी स्थिती निर्माण करायची आहे. कामाचा दर्जा वाढवायचा आहे. त्या माध्यमातून तुम्ही यशस्वी होणार आहात. अन्यथा थोड्याफार प्रमाणात तुमच्याकडनं जे आळशी वृत्ती वाढत चाललेली आहे, कर्मस्थानामध्ये जेव्हा शनिदेव येतात त्यावेळेस तुम्हाला आळशी बनवतात. तर या नक्कीच आपल्या मनातील आळस आहे, कामातील आळस तुम्हाला नक्कीच सोडून द्यायचा आहे. कृतिशील बनायचं आहे आणि जीवनामध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे. संपूर्ण महिना व्यापारी वर्गासाठी नवनवीन आव्हान घेऊन येणारा आहे. नक्कीच हा महिना कॉम्पिटिशनचा म्हणता येईल. त्यामुळे स्पर्धक निर्मिती वारंवार होईल. तुम्हाला त्यावर मात करावी लागणार आहे.